ठाणेकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. ठाण्यातील 900 खाटांचे अत्याधुनिक विठ्ठल सायन्ना रुग्णालय डिसेंबर अखेर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. खासदार नरेश म्हस्के आणि महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी रुग्णालयाची पाहणी करून कामांचा आढावा घेतला. अत्याधुनिक ICU, ऑपरेशन थिएटर, सुपर स्पेशालिटी उपचार आणि एअर ॲम्ब्युलन्ससह विविध सुविधा येथे उपलब्ध असणार आहेत. या रुग्णालयामुळे ठाण्यासह आसपासच्या भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण म्हणतो ठाणं बदलतंय आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल. या सिव्हिल हॉस्पिटलचा उपयोग फक्त ठाणे शहरापुरता नसून या ठाणे शहराच्या लगत असलेली शहापूर असेल, वाडा असेल, अगदी मुरबाड असेल, त्याचबरोबर अगदी रायगड जिल्हा असेल, पालघर असेल, वसई असेल, या सर्व ठिकाणावरचे रुग्ण, गोर गरीब आदिवासी ग्रामीण भागातील रुग्ण या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येत होता. आणि एकंदर येणारे रुग्ण आणि सिव्हिल हॉस्पिटलची पात्रता, कॅपॅसिटी फार कमी होती. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज 900 बेडचं अद्ययावत असं रुग्णालय, गोरगरिबांकरता हे रुग्णालय या ठिकाणी उभं राहते. आपण पाहतोय बाजूला नर्सिंग कॉलेजचं काम सुरू आहे. या ठिकाणी जवळच असलेलं कळव्याचं जे मेडिकल हॉस्पिटल आहे, आज 200 सुपर स्पेशालिटी बेड या ठिकाणी आहेत. मुलांकरता 200 बेड आहेत, ऑर्डिनरी 500 बेड आहेत. म्हणजे हा जो काही लोड आहे आरोग्य यंत्रणेवरचा येणारा, तो लोड या ठिकाणी कमी होणार आहे आणि गोर गरीब आदिवासी ग्रामीण भागातील नागरिकांना, शहरातील कामगार वस्तीतील नागरिकांना एक खूप चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. अद्ययावत मशिनरी, अद्ययावत मग कॅन्सर असेल, हार्ट्स असेल, किडनी असेल, हे सगळे उपचार या ठिकाणी होणार आहेत. आणि आपण पाहतो एअर ॲम्ब्युलन्स करता हेलिपॅडची सोय सुद्धा या ठिकाणी आपण केलेली आहे. आपण विदेशातील पद्धतीचं फक्त कौतुक करतो, आपण ती पद्धती अनुकरण करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतोय. आज एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था या ठिकाणी होते. जर अति गंभीर रुग्ण असेल आणि त्याला मुंबईमध्ये किंवा आणखी कुठे जर त्याला शिफ्ट करायचं असेल, त्याला ट्रीटमेंट द्यायची असेल, तर एअर ॲम्ब्युलन्सची सेवासुद्धा या ठिकाणी उपलब्ध होते. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनमध्ये देवेंद्रजी असतील, सुनेत्रताई असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून ही ठाण्याला दिलेली मोठी देणगी आहे. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्वप्न होतं, त्यांचं खूप लक्ष या सिव्हिल हॉस्पिटलवर असायचं, ते पूर्ण होत आहे. थोड्याच दिवसात या हॉस्पिटलचं ओपनिंग, उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. आणि त्याकरता जे काही इसेन्शियल्स कामं आहेत, छोटी मोठी कामं आहेत, आजूबाजूचा परिसर असेल, छोट्या मोठ्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत, हे पाहण्याकरता शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार आणि स्थानिक नगरसेवक आमचे सुधीर कोकाटे असतील, पवन कदम असतील, यांच्या सूचनेनुसार मग महापौर शर्मिलाताई पिंपळोलकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, आमचे हेमंत पवार, आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी व्हिजिट करण्याकरता आलेलो आहोत. छोट्याफार काही कमतरता असतील तर पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमचे कैलास पवार सिव्हिल सर्जन आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी आहेत आणि ह्याकरता आम्ही ही व्हिजिट ठेवलेली आहे.